नमस्कार, मी स्मिता. माझ्या चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की गौरी गणपतीचं मी आगमन कसं केलं, त्यानंतरची मी पुढची तयारी ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर आम्ही छत कसा घातला आणि चौक भरून आम्ही लक्ष्म्या साड्या कशा नेसवल्या हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा अशी माझी इच्छा आहे. तर मी आणि माझी मुलं हे सगळे मिळून अगोदर साडीची पिन करून घेतली आणि नंतर आडण्या 3 पायांच्या आडण्या आहेत. साध्या जुन्या पद्धतीच्या असल्यामुळे थोडासा उशीर लागतो, म्हणून मी अगोदर साईड पिन आणि निर्या करून घेतल्या. नंतर त्यांना पिना लावून बरोबर बसवून टाकलं. नंतर आपल्याला सोपं जातं म्हणून मी अगोदरच त्या पिना लावून घेतल्या. रात्रीचा व्हिडिओ असल्यामुळे थोडासा अंधक दिसत आहे, कारण छतचं जे कापड आहे ना ते खूप जाड आहे, त्याच्यामधून लाईटचा प्रकाश येत नव्हता. आम्हाला लवकर लक्ष्मी उभा करायच्या होत्या. 12च्या आतपर्यंत तरी लक्ष्म्या उभा झाल्या पाहिजे होत्या, कारण रात्रीची झोप पण झाली पाहिजे. सकाळी लवकर उठून दुसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य बनवायचा होता, त्यामुळं जरा फास्टच आम्ही लक्ष्म्या उभा केल्या. मला एकदम साधी पातळ साडी अशी नेसवायची होती लक्ष्मींना, कारण जर जाड साडी असेल तर ती साडी बसत नाही, पिन बसत नाही आणि जास्त वजन होतं त्याच्यावर, म्हणून मी साध्याच पातळ साड्या घेतल्या आहेत. पण छान साड्या होत्या, काटापदराच्या अशा मी साड्या निवडल्या आहेत. तर त्याला मी मगाशीच म्हणलं तुम्हाला की अगोदरच सगळ्या साईड पिन आणि नेरी पिन करून घेतली आहेत. तर त्या नेरी पिन साईड पिन झाल्यानंतर एकदम पटकन अशा साड्या नेसवून झाल्या. त्याच्यानंतर आम्ही मुखवटे बसवले, आडणीला हात बांधले होते, नंतर मुखवटे बसवले आणि त्यानंतर आम्ही एक एक करून असे दागिने घालत आहोत. आणि मला उशीर होत होता म्हणून ह्यांनी पण थोडीशी मला मदत केली त्यांचे दागिने घालायला. तर एकसारखे दोघींना दागिने असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या कॅरीबॅगमध्ये ठेवले होते. तर आम्ही एकदम फास्ट असे दागिने घातले आणि पुढे फराळाची ताटं पण मांडली. रात्रीच मांडली, कारण सकाळी उठून फराळाची ताटं आणि स्वयंपाक करणं शक्य नव्हतं, म्हणून फास्ट मी पटकन सगळे ताटं बेटं मांडून ठेवली. आणि मुलांनी सगळा खेळ मांडला, खेळणी मांडली. छोटी छोटी खेळणी होती आणि थोडीच मांडली, थोडी नाही मांडली, कारण जास्तच जर खेळणी झाली तर पसारा झालेला कळत नाही आणि कुठं काय ठेवले आणि आकर्षक असं दिसत नाही. मोकळं सुटसुटीत दिसण्यासाठी आम्ही थोडीशीच खेळणी एका लाईनी मांडली आणि साईडला फ्लॉवर पॉट ठेवले. आणि इकडं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पहाटे उठून मी सगळी तयारी सुरू केली आहे. भजे, पापड, पुरण, खीर पोळी असं मी बनवलं आहे. तर दुसऱ्या दिवशीसाठी नैवेद्य असतो ना, तर त्यासाठी पुरणपोळी, भजे, पापड, आमटी, भात, आमटी असं मी नैवेद्याला बनवलं आहे. तर ते मी ताटं केली लक्ष्म्यांना. उभा केलेल्या लक्ष्म्यांसाठी वेगळी ताटं आणि बसलेल्या लक्ष्म्यांसाठी वेगळे ताटं आणि गणपती बाप्पासाठी तर वेगळं ताट असं मी ताटं बनवली होती. आणि नंतर लक्ष्मीसमोर आपण थोडेसे पैसे ठेवून त्याच्यावर धन ठेवून आपण त्याची हळदी कुंकू लावून पूजा करतो आणि मग नैवेद्य लक्ष्मींना दाखवतो, त्यांना खाऊ घालतो. तर अशा प्रकारे आम्ही नैवेद्य दाखवलं आहे, तुम्ही बघू शकता. मुलं पण आहेत, त्यांना सुट्टी होती 2 दिवस, त्यामुळे ते पण आहेत नैवेद्य दाखवायला. तर आम्ही घरच्या घरी सगळे मिळून, बाहेरचं कोणी बोललेलं नव्हतं. तर आम्ही पूजा केली, लक्ष्मींची पूजा केली, आरती केली, नैवेद्य दाखवायला खूप प्रसन्न वाटत होतं आणि छान वाटत होतं. लक्ष्मी पुढं खेळणी फराळाचं सुटसुटीत मांडायचं, म्हणजे आपल्याला काढून ठेवताना सुद्धा व्यवस्थित ठेवता येतं आणि जास्त त्रास होत नाही, म्हणून आपण थोडक्याच वस्तूमध्ये छान असं डेकोरेशन करायचं. तर आम्ही छोटे छोटे असं खेळ मांडलेला आहे, छान असं डेकोरेशन झालेलं आहे. थोडकंच नाही तर अगोदर आम्ही भरपूर असं खेळ मांडायचो, त्यातच खूप उशीर व्हायचा, रात्रीचे 1-2 वाजायचेच. तर तसं काय आम्ही केलेलं नाही. ह्यावेळेस 2 पायऱ्यावरती खेळणी आणि 2 पायऱ्यांवरती फराळाचं आणि 1 पायरी अशी ठेवलेली आहे नैवेद्याच्या ताटासाठी. आणि साईडला
पाण्याचे तांबे भरून ठेवलेले आहेत आणि फुलदाणी पण साईडला ठेवलेली आहे. फुलदाणी तर कायमची असतेच, तर छान दिसते. फुलदाणी जेवढे असेल तेवढे छान वाटते लक्ष्म्यांसमोर. तर एक बेडशीट हातरून त्याच्यावरती सतरंजी हातरून त्याच्यावरती आम्ही सगळं मांडलेलं आहे. समोर मी रांगोळीसुद्धा काढलेली आहे. तेवढ्या घाईमध्ये रांगोळी तर मला खूप आवडते काढायला आणि छान पण वाटते, पण तेवढा वेळ नव्हता. सगळी कामं फास्ट करायची होती म्हणून मी एकदम साधीच अशी रांगोळी काढली होती. आणि नंतर पूजा होती आणि पूजा झाल्यानंतर जरा फोटो काढले. आम्ही केलेले लक्ष्मीपूजन, डेकोरेशन आणि नैवेद्य तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये गौरी विसर्जन कसं करतोय त्याचा पण मी थोडा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ पूर्ण बघा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.